इमानदारीत लाईव्ह करतो. आपल्याला काही प्रश्न आहेत का? प्रश्न हे काय प्रश्न आहेत? सर, प्रामुख्याने विधिमंडळ आठवडा सुरू आहे. पहिल्या आठवड्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरतून मुद्दा तापला गेला. आता दुसरा आठवडा, अंतिम काही दिवस उरले आणि त्यातच दिशा सालियांच्या प्रकरणाला आता पुन्हा एकदा वाचा फुटले. दिशा सालियांच्या वडिलांनी आता पिटिशन दाखल केली आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. का असं समजलं की औरंगजेबाच्या कबरीला लॉक लावण्यात आलंय? औरंगजेबा वाचाळ वेळासारखे बोलणाऱ्या सगळेजण कुठेतरी पळून गेल्यासारखे दिसत आहेत. अचानक काय झालं कळलेलं नाही. पण RSSच्या भूमिकेमुळे औरंगजेबाच्या कबरीला जी महाराष्ट्राच्या शौर्याची ओळख आहे, आमच्या महाराजांच्या ओळख आहे, त्याला अचानक लॉक लागलं आणि औरंगजेब परत कबरीत गेला. हो, इतिहास माहीत नसतो, ते असे तोंडावर आपटतात. हे सगळे तोंडावर आपटले काल RSS मुळे. मग आता दिशाहीन झालेला औरंगजेब आता दिशेवर आणायचा आहे. मग दिशा सालियन 5 वर्षापासून एकच आपलं पीठ मळायचं काम चालू आहे. हातात काहीच लागत नाही, पीठ पण लागत नाही आणि पीठ चिटकत पण नाही हाताला. बरोबर चिवडत ठेवायचं काहीतरी. आपण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी येतो. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवरती सरकारकडनं उत्तर मागण्यासाठी येतो. महाराष्ट्रातले विविध गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी येतो. ही एक सामाजिक जबाबदारी आपल्यावरती, राजकीय जबाबदारी जनतेने सोपवली आहे आणि त्याच्या आधाराने विरोधी पक्ष ही साधी माहिती तर सभागृहात असणाऱ्या प्रत्येकाला असावी. असे कुठले तरी विषय काढून अख्खा अधिवेशन उधळत ठेवायचं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे प्रश्न आहे. कोर्टात आहे प्रकरण, 5 वर्ष झाली. काय एखाद्या माणसाच्या आयुष्याशी किती खेळायचं हा देखील एक प्रश्न आहे. आणि मला वाटतं सुधीर मुनगंटीवारांनी योग्य उत्तर दिलं. सुईभरही पुरावा नाही. आम्ही काय आमच्या वतीने सुधीर मुनगंटीवार सकाळीच बोलून गेले. पण एकंदरीतच राजकीय परिबघता ताळमेळ नसलेलं सरकार हे काहीतरी बहाणे शोधतंय तोंड लपवायला आणि मग विविध पडदे येतात. काल औरंगजेबाचा पडदा लॉक झाला. आता दिशाहीन झालेलं सरकार दिशाच्या मागे लागलंय. त्याच्यानेही काही होणार नाही. पण संजय गायकवाड यांनी देखील हीच भूमिका मांडली की 2 वेळा SIT चौकशी झाली, त्यात काय सापडलं नाही, आता काय सापडणार? पुरावे होते तर त्यावेळी का नाही दिले, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. नाही, असं की प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की SIT स्थापन होऊन सगळं झाल्यानंतर तुम्ही परत खणून काढता म्हणजे तुमचे हेतू स्पष्ट होतात ना. त्याच्यातनं हेतू स्पष्ट होतात. म्हणून ह्याच्यावर जे बोलले बोलले भरही पुरावा उपलब्ध नाही. गायकवाड जे बोलले ते योग्य आहेत ना. कोरटकर, राहुल सोलापूरकर नाही त्यांच्याबद्दल का बाबा सोलापूरकर आणि कोरटकर, अरे बाबा नातेवाईक आहेत त्यांच्याबद्दल काय बोलू नका. त्यांना तरी त्यांचा जामीन नाकारला तरी त्यांचे जामीनदारी ते आतमध्ये बसलेत ना.
शिवरायांच्या पडली आहे, कारण का शिव बदनामी करणारे वारसदारच आतमध्ये काही जण बसलेले आहेत. कृष्णा भास्कर तो कुलकर्णी त्याचे वारसदार आहेत ना आमच्याकडे. संभाजीराजेंशी गद्दारी करणाऱ्यांचे वारसदार आहेत ना आमच्याकडे. आम्ही त्यांच्यावर कधीच चर्चा करणार नाही. संभाजी महाराजांच्या इतिहासात त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्याशी झालेली गद्दारी करण्याचा प्रयत्न याच्यावर चर्चा करा. पण ज्या शौर्याने औरंगजेबाला या मातीत गाडला त्याला मात्र काढून फेकायची गोष्ट करायची. मला संभाजी महाराज ताराबाई इतिहासच पुसायचा आहे. त्यामुळे हा इतिहासाचं विकृतीकरण करणं हा यांचा अजेंडा होता. मी परत एकदा RSSचे आभार मानतो की काल त्यांनी औरंगजेबाच्या लॉक लावलं, आज यांच्या सगळ्यांच्या थोबाडालाही लॉक बसलं. कोणी पडद्याच्या मागे करू दे नाही तर पडद्याच्या पुढे करू दे. संजय देशमुख काय तो गायकवाड बोलला ना की 2-2 वेळा SIT झाली, काय आता कशाला पडू दे मध्ये, काय आता 2 दिवस त्यांचा उद्देश सफल झाला. आता अख्खं सभागृह गुंडाळलं त्यांनी औरंगजेबाच्या नावाने. मी कालच बोललो, तुम्हारी जेब देखो औरंगजेब मत देखो. आपली आर्थिक 350 वर्षापूर्वीचा औरंगजेब नाही येणार आता. तो तुमच्या राजकीय मदतीला येईल. त्याला सुद्धा काल लॉक लागलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख हत्या प्रकरण आपल्याला त्याच्यावरती काही बोलायचं नाही. सोमनाथ सूर्यवंशीवरती अजिबात बोलायचं नाही. त्या गरीब बिचाऱ्याची एकट्याची आई लढते. दलित समाजातल्या अल्पसंख्याक समाजातला सोमनाथ सूर्यवंशी. मी नेहमी विचारतो प्रश्न, त्यांनी काय स्वतःला मारून घेतलं का? तो कशाने मेला याचं उत्तरच पर्यंत दिलेलं नाही. की जान नाही होती क्या? सरकारला त्याचं उत्तरही द्यावं असं वाटत नाही की सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा, मारला कोण? जर अशाच प्रकारे दलितांवरती, अल्पसंख्याकांवरती, छोट्या समाजांवरती अत्याचार वाढणार असेल तर फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र गेला कुठे हा प्रश्न विचारावा लागतो. काय मागणी केली आणि कशासाठी भेटली? सभाचं कामानुसार चालत नाही हेच आमचं त्यांना सांगणं होतं. खरं तर या कामकाजावर बहिष्कारच घाला सांगणार होतो. आतमध्ये न्याय मिळणार नाही हे आम्हाला माहिती होतं. दगडा डोकं आपटून आपल्याला न्याय मिळत नसतो. आपलंच डोकं रक्तबंबाळ होतं. आज 32 लक्षवेधी लागले आहेत. त्यात विरोधी पक्षाच्या फक्त 4 आहेत. साहेब, राज्यपालांच्या भेटीला आपण गेलात, इकडे तरी न्याय मिळेल असं आपल्याला वाटतंय का? राज्यपालांकडे आपली कैफियत मांडली आहे. बघूया आता त्यांच्याकडनं न्याय मिळतो का. काही सतत प्रकरण तत्कालीन महाविकास आघाडीने दाबण्याचा मागचे 2.5 वर्ष ते सत्तेत होते ना, होते का नव्हते? आणि सुधीर मुनगंटीवार संजय आमचे प्रतिनिधी आहेत.